एका छोट्या गावात गोपाळ नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा, पण तरीही त्याला कधीच पुरेसं अन्न, कपडे किंवा घर मिळालं नाही. तो रोज देवळात जाऊन देवाला प्रार्थना करायचा, "हे देवा, मला थोडं सुख दे, मला थोडं धन दे, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला चांगलं जीवन देऊ शकेल." एका रात्री देव त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, "गोपाळ, तुझी प्रार्थना मला ऐकू आली आहे. उद्या सकाळी तुला रस्त्यात एक सोन्याचा ग्लास मिळेल. पण लक्षात ठेव, त्या ग्लासचा उपयोग फक्त पिण्यासाठी करायचा आहे, त्याला विकायचा नाही, लोभ करायचा नाही. जर तू माझं वचन पाळलंस तर हा ग्लास तुला रोज आनंद देईल." दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळ पाण्याच्या विहिरीजवळ गेला आणि खरोखरच त्याला एक चमचमणारा सोन्याचा ग्लास दिसला. तो पाहून त्याचे डोळे थक्क झाले. त्याने तो उचलला आणि देवाचे आभार मानले. त्या दिवसापासून तो त्या ग्लासाने पाणी पित होता. जणू त्याच्या आयुष्यात थोडा प्रकाश आला होता. मनात आनंद, घरात समाधान. पण काही दिवस गेले तसे शेजाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली, "गोपाळकडे सोन्याचा ग्लास आहे म्हणे, तो विकला तर मोठे पैसे मिळतील." गोपाळचे मन डळमळले. तो विचार करू लागला, देवाने सांगितलं होतं विकू नको, पण जर मी तो विकला तर आपलं आयुष्य बदलेल. एक दिवस तो ग्लास घेऊन बाजारात गेला. एक सोनार म्हणाला, "हा तर शुद्ध सोन्याचा आहे, मी तुला खूप पैसे देतो." गोपाळ आनंदाने होकार देणार इतक्यात अचानक त्या ग्लासाचा रंग बदलू लागला. ते चमचमतं सोनं काळवंडलं आणि क्षणातच तो धुळीत परिवर्तित झाला. लोक हसू लागले. सोनार रागाने निघून गेला. गोपाळचे डोळे पाणावले. त्याला आठवलं, देवाने काय सांगितलं होतं. तो देवळात गेला. रडत म्हणाला, "देवा, माझ्या लोभामुळे मी तुझं वरदान गमावलं. आता मला कळलं की सुख पैशात नाही तर समाधानात आहे." देवाचा आवाज आला, "गोपाळ, चुकून माणूस शिकतो, पण लक्षात ठेव, जो लोभाचा त्याग करतो त्याच्याकडे खऱ्या अर्थाने सुख आपोआप येतं." बोध: लोभ मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. समाधानातच खरं सुख असतं. देवाचं वचन पाळणं म्हणजे खरी श्रद्धा.